जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सद्गुरूंच्या सर्वदा असताना माझा जय सद्गुरू. आणि स्वारींची आज्ञा घेऊन आपण ओवी वाचायला चालू करूया ग्रंथांमधील श्री सद्गुरू चरित्र अध्याय. ठीक आहे. तर आता दोन दोन ओव्या मी टाकते आणि ते तुम्ही श्रवण करून घ्यावे, दासांना अशी विनंती आहे आज्ञेप्रमाणे. श्री सद्गुरू चरित्र भक्तिविवरण अध्याय 46. अष्टस्वरूप धारण नाम. पान क्रमांक 623. आली निशी दिवाळीशी त्रयोदशी. रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण. अपार महिमा नारायण 7 ठाईचे गेले आपण. गाणगापुरी होतेची ऐसे दीपावळी झाली. समस्ता ठाई पूजा घेतली. पुन्हा तैसेच व्यक्त झाले गौप्य रूप कोणी ऐके. नेने कार्तिक मासासी पौर्णिमेसी करावया दीपा राधनेसी. समस्त भक्त आले दर्शनासी. गानगाग्रासी श्री सद्गुरू जवळी. समस्त करीती भेटे 10वे दिवशी. म्हणती एकमेकाते विचारिता. म्हणती आपण घरी श्री सद्गुरू होते. एक म्हणती सत्य मिथ्या समस्त शिष्या खुना दावीत. आपण दिले ऐसे वस्त्र ते गा श्री सद्गुरू जवळी असे. समस्त झाले तटस्थ ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत. आमचे श्री सद्गुरू तेथेची होते. दीपावळी तेथेच केली. विस्मय करिता सकळही जन म्हणती. बघा, तर दत्त भगवानचं जे आपलं गाणगापूरचं जे स्थान आहे ना, दत्त भगवानचे तिथं मंदिर आहे खूप छान असं. जेवढे पण जे सद्गुरूंच्या बैठकीतले दास आहेत त्यांनी जाऊन नक्की त्या मंदिराला भेट द्यावी. ठीक आहे. आणि बघून या मंदिर किती सुंदर आहे आणि किती छान पूजा आहे. जर तुम्ही पहाटे 4ला आरती राहते ती तुम्हाला जर भेटली तर खूपच छान. आणि संध्याकाळी 4 वाजता आरती राहते. ठीक आहे. आमच्या इथून तर जवळच आहे आम्हाला. माझं झालेलं आहे तसं जाऊन. मग नंतर वेळ भेटल्यावर मी पण जाणार आहे. ठीक आहे. आमचे श्री सद्गुरू तेथेची होते. दीपावळी तेथेच केली. जिथे आपल्याला सद्गुरू भेटले आणि त्या मंदिरात जाऊन आलं तर दिवाळी झाल्यासारखं वाटायला लागलं. बघा, सद्गुरूच्या दासाला मंदिरामध्ये जाऊन सद्गुरूंचे दर्शन केल्यावर आहे ना. बघा, बरोबर आता दिवाळी येणार आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. आणि आपला अध्याय पण तोच चाललेला आहे. खूप छान अध्याय आहे हा. आणि हा अध्याय तुमच्या कानावर जर पडला तर तुमची दिवाळी तुमचे नवरात्र ही सगळी सुखा समाधानाने जाणार है ना. ठीक आहे. गाणगा ग्रामासी श्री सद्गुरूजवळी समस्त नमस्कार करीती भेटी 10वे दिवशी. म्हणती एकमेकाते विचारिता. म्हणती आपले घरी श्री सद्गुरू होते. एक म्हणती सत्य मिथ्या समस्त शिष्य खुणा दावीत. आपण दिले ऐसे वस्त्र ते गा श्री सद्गुरूजवळी असे. समस्त झाले तटस्थ ग्रामलोक त्यासी असत म्हणत. आमचे श्री सद्गुरू तेथेची होते. दीपावळी तेथेच केली. विस्मय करिता सकळासी जन म्हणती. होय हा त्रैमूर्ती आपण अपार महिमा नारायणा अवतार होय श्री हरींचा. ऐसे म्हणून भक्त समस्त नानापरी स्तोत्र करीत. न कळे महिमा तुझी म्हणत वेदमूर्ती श्री सद्गुरुनाथा. तुझी विश्वव्यापक होसी महिमा न कळे आम्हासी काय वर्णावे. वेदमूर्ती श्री सद्गुरुनाथा तुझी विश्वव्यापक होसी महिमा न कळे आम्हासी काय वर्णावे. श्री सद्गुरू चरणासी त्रैमूर्ती तुझी एक. ऐसे नानापरी स्तुती करीती. श्री दीपाराधना अतिप्रीती. ब्राह्मण भोजन करावी महानंद भक्तजना. श्री सद्गुरू महिमा ऐसे ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रती. भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची म्हणे सरस्वती गंगाधरू. तर बघा, पान क्रमांक अशा प्रकारे 623 आपली ही ओवी झालेली आहे. तर 7 भागाच्या उपासनेतला हा एक भाग आहे. ठीक आहे. तर आता पान क्रमांक 624 अशा 2-2 ओव्या मी चॅनलमध्ये टाकलेल्या आहे. तर एक व्हिडिओ तुम्ही ऐकलं तर तुमची 1 भागाची उपासना हे होऊन जाईल है ना. श्री सद्गुरूचरित्र भक्तिविवरण अध्याय आपला कुठला चाललेला आहे. हा अध्याय पण छोटा आहे. मागील अध्याय पण छोटा होता. ह्याच्यामध्ये पण साधारण 3 ते 4 ओव्या आहेत 2-2 करून. तर आता हा 624 ही ओवी झाली की हा अध्याय पण संपला आपला. कोणचा अध्याय. अष्टस्वरूप रूप धारण नाम है ना. बघा किती सुंदर अध्याय आहे ना. ठीक आहे. जवळी असता वारंवार ऐकल्यावर तुम्हाला ह्याचं पूर्ण आहे ना अर्थ कळेल. ठीक आहे.
तर आता आपण वाचायला सुरुवात करूया ओवी दुसरी. तर आता ह्या जो आपला अध्याय चालू आहे ना, हे एक सलग मी टाकलेले आहेत, तर नावं वगैरे सगळं त्यात टाकलेलं आहे. तर वळीने तुम्ही हे ऐका. ओव्या तुमच्या कानावर जर पडल्या ना, तर तुमची 7 भागामधील एक भाग ही उपासना होईल. ठीक आहे. जवळी असता कल्पतरू नोळखीती जन अंध बधिरू माया कष्टती दैन्यवृत्ती भजा भजा हो श्री सद्गुरुसी जे जे काम्य तुमचे मानसी साध्य होईल त्वरितेसी आम्हा प्रचिती आली असे अमृत पान कराव्यासी अनुमान पडे मूर्खासी ज्ञानवंत भक्त जनासी नामामृत श्री सद्गुरूंसी. तुम्हाला एक सांगते गोष्ट, कितीही तुमच्यावर दुःख आलं, संकट आलं ना, एक मात्र मनामध्ये तुमचा निश्चय पाहिजे की मी आणि माझं सद्गुरू, शेवटी कोणीच नाही आपलं. असं एवढं जर तुम्ही हे केलं ना, तर संपलं. मग तुम्ही चांगले चांगले कार्य करायला तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, मग तुम्हाला सद्गुरू तुमच्याकडनं चांगले चांगले कार्य करून घेणार. ठीक आहे. आणि हीच फार महत्त्वाचं आहे बरं का. वर ज्या वेळेला तुम्ही जाता तर तेव्हा तुम्हाला विचारणार नाही आहे तू किती कमवलं, काय केलं, हे केलं, ते केलं, त्याच्यासाठी काय केलं, ह्याच्यासाठी, हे काहीही तिथं विचारणार नाही आहे. सद्गुरू विचारणार आहेत आपल्याला की मायासाठी काय केलं आहे ना. म्हणून आपल्याला हा अभ्यास करायचा आपल्या सद्गुरूंसाठी. आणि हे आपल्याला सद्गुरूची आहे ना, आपलं एक असं आहे नातं, ते तंतोतंत असायलाच पाहिजे. आणि पूर्ण जन्मोजन्मी जन्मांतराचं हे अखंड नातं आहे. ठीक आहे. अखंड शाश्वत आहे हे. ठीक आहे. मारी तसे मी डांगोरा समंत असे वेदशास्त्रा श्री सद्गुरू त्याची त्रैमूर्ती श्री सद्गुरू वेगळी गती नाही. वेदशास्त्रे बोलती पाही ते निदिसी नरदेही सुकर योनी जन्मती तुम्ही म्हणाल मज ऐसे आपुले इच्छेसे लिहिलेसी वेदशास्त्र समंतेसी असेल तरी अंगीकारू संसार सागर धुरंधुर पर उतरावया पैलपार अनेकांचा निर्धार नवे श्री सद्गुरू वाचोनी निर्जळ संसार अरण्यातक पायी घातली असे अमृत सेवा सेवा तुम्ही समस्त अमरवत्तम त्वरित होईल श्री सद्गुरू निश्चय सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगापुरी वास करिता आता असे प्रत्यक्ष जे जे जाती तया स्थाना तात्काळ होय मन कामना काही न मन करावे मनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो तो माझी हित प्रशस्त झाली तुमचे चित्त गाणगापुरा जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री सद्गुरू चरित्रामृते परम करता तल्पतो श्री सरस्वती पाख्याने सिद्धनाम हरसमाधे अष्ट स्वरूप धारण नाम षटशतर ऋषोय अध्याय श्री सद्गुरू चरित्र अर्पण मस्तू श्री सद्गुरू गुरुदेव दत्त है ना. अशा प्रकारे हा आपला अध्याय पण संपलेला आहे. साधारण हे 4च ओव्या होत्या, म्हणजे 2-2 पानांच्या 2-2 ओव्या आपले 4 भागाची उपासना याच्यामध्ये होती है ना. अशा प्रकारे हा अध्याय आपला इथं समाप्त झालेला आहे. ठीक आहे. थोडा अंधार पडतोय, लाईट छोटी लावली ना. तर नंतरच्या भागामध्ये आपला खूप छान अध्याय आहे बरं का. अध्याय 47 मधील खूप सुंदर अध्याय आहे. नक्की तुम्ही चॅनलला भेट द्या आणि तुमचं जे पण आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट जेवढं जमन तुम्हाला तेवढं करा. पण निदान सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला बेल आयकॉन जर ऑन असेल तर माझे जे व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला लगेच मेसेज येईल. तर वेळ भेटल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्याने तुम्हाला चांगला फायदाच होणार आहे, ह्याच्यात काही तुमचं नुकसान होणार नाही. ठीक. तर अशा प्रकारे आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सद्गुरूंच्या सर्वदा माझा जय सद्गुरू, जय सद्गुरू, श्रीराम समर्थ.